नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात कृषी क्रांती बाजारभाव पॉडकास्ट आणि मी मुक्ता तुमच्यासोबत आहे आजच्या महाराष्ट्रातील शेतमाल बाजाराच्या सविस्तर अपडेटसह। आज आपण पाहणार आहोत कांदा, सोयाबीन, कापूस आणि टोमॅटो या 4 प्रमुख पिकांचे 23 डिसेंबर 2025 चे बाजारभाव। सर्वप्रथम पाहूया कांदा बाजार। आज कांदा बाजारात मोठी आवक झाली आहे, त्यामुळे काही बाजारांत दरांवर दबाव दिसतोय। मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सरासरी दर 1700 रुपये राहिला, कोल्हापूरमध्ये 1700 रुपये तर छत्रपती संभाजीनगरमध्ये दर 1200 रुपयांपर्यंत घसरले। लाल कांद्याला मात्र देवळा आणि अमरावती येथे सुमारे 1850 रुपये दर मिळालाय। पोळ कांद्याला पिंपळगाव बसवंत बाजारात मोठी आवक असूनही 1650 रुपये दर टिकून आहे। उन्हाळी कांद्याची आवक वाढल्यामुळे काही ठिकाणी दर कमी राहिले आहेत। आता पाहूया सोयाबीन बाजार। आज सोयाबीन बाजारात मिश्र पण सकारात्मक चित्र आहे। अमरावती लोकल 4375 रुपये, नागपूर लोकल 4445 रुपये तर चंद्रपूर 4300 रुपये दर राहिला। पिवळ्या सोयाबीनसाठी अकोला 4585 रुपये, यवतमाळ 4550 रुपये आणि जिंतूर 4600 रुपयांपर्यंत दर मिळाले। आज बाजारात सुकलेला आणि स्वच्छ सोयाबीन जास्त भावाने विकला गेला। आता वळूया कापूस बाजाराकडे। कापूस बाजारात आज स्थिरता पाहायला मिळाली। अमरावती 7350 रुपये, जालना हायब्रिड 7850 रुपये, अकोला लोकल 7899 रुपये तर मनवत येथे 7410 रुपये दर नोंदवले गेले। दर्जेदार आणि ओलावा नसलेला कापूस आजही चांगल्या भावाने विकला गेला। शेवटी पाहूया टोमॅटो बाजार। टोमॅटो बाजारात आज मोठी तफावत दिसून आली। पनवेल बाजारात नंबर 1 टोमॅटोला थेट 6500 रुपये दर मिळाला। मुंबई 4500 रुपये, नागपूर लोकल 4750 रुपये, पुणे लोकल 2250 रुपये तर पुणे मोशी 3500 रुपये दर राहिला। जास्त आवक असलेल्या काही बाजारांत टोमॅटोचे दर कमी राहिले। शेतकरी बांधवांनो, आजच्या बाजारात दर्जा, प्रतवारी आणि योग्य बाजार निवडणे फार महत्त्वाचे ठरत आहे। सर्व बाजारभाव एकाच व्हिडिओत देणे शक्य नाही। दररोजचे ताजे बाजारभाव पाहण्यासाठी कृषीक्रांती.com ला व्हिजिट द्या किंवा कृषी क्रांती ॲप डाउनलोड करा। दररोज संध्याकाळी 6 वाजता रोजचे ताजे बाजारभाव कृषी क्रांतीमध्ये उपलब्ध होतात। रामकृष्ण हरी।